शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी कृषी सल्लागार कृष्णा मधुकर आवारे आणि तुम्ही बघत आहात श्रीकृष्ण कृषी सल्लागार हा युट्यूब चॅनल। निश्चितचपणे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळी अन्नद्रव्ये ही जर आपल्या पिकाला जर वेळेवरती जर भेटली तर निश्चितचपणे आपण उत्पादन हे वाढवू शकतो। कांदा पिकाचेच नाही तर इतर सर्व पिकाचे पण अन्नद्रव्ये हे वेळेवरती भेटणं आपल्याला गरजेचे असतात। लक्षात घ्या, पिकाच्या वाढीसाठी सर्व अन्नद्रव्ये ही गरजेची असतात, पण कांदा पिकामध्ये जी काही प्रमुख अन्नद्रव्ये आहेत जी की आपल्याला अवस्थेनुसार कांदा पिकाला भेटायलाच पाहिजे ते अन्नद्रव्ये आपण इथे पहिले बघणार आहोत। चला तर मग करूया सुरुवात। निश्चितचपणे नत्र, स्फुरद, पालाश ही महत्त्वाची 3 अन्नद्रव्ये आपल्या कांदा पिकाला आवश्यक असतात। त्याचप्रमाणे सिलिकॉन, गंधक आणि बोरॉन ह्या अन्नद्रव्यांची उपलब्धता देखील कांदा पिकाला वेळेवरती होणं गरजेचं असतं। आता ह्या अन्नद्रव्यांचे काय काम आहे आपल्या कांदा पिकामध्ये आपण ते बघणार आहोत। नत्र जे आहे, नत्र हे जर वातावरणातील असलेले नायट्रोजन जर व्यवस्थितरित्या जर स्थिर जर झाले तर निश्चितचपणे प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ आपल्या कांदा पिकामध्ये चांगल्या स्वरूपाचे तयार होण्यासाठी मदत होऊ शकते। त्याचप्रमाणे कांद्याची जी काही वाढ आहे वेगाने, झपाट्याने आणि योग्य स्वरूपात होण्यासाठी नत्राची आवश्यकता निश्चितचपणे आपल्याला असते। स्फुरद जर बघितलं आपण तर अन्न निर्मितीमध्ये स्फुरदाचा हा खारीचा वाटा आहे। ब्रांचेस, आऱ्यांची संख्या, फुटव्यांची संख्या व पातीची थिकनेस वाढवण्यासाठी स्फुरदची आवश्यकता असते। निश्चितचपणे महाराष्ट्रीयन जमिनीमध्ये स्फुरदची उपलब्धता ही कमी आहे, त्यासाठी पाण्याचा जो पीएच आहे तो निश्चितचपणे 7 पेक्षा जर कमी असला तर स्फुरदची उपलब्धता ही चांगल्या स्वरूपात होत असते। पालाश या अन्नद्रव्याचा जर आपण कांदा पिकांमध्ये जर रोल जर बघितला तर फळाचा आकार, वजन, त्याचप्रमाणे फळाची योग्य स्वरूपामध्ये किंवा त्याची रचना योग्य प्रमाणामध्ये बदलण्यासाठी आणि कांदा पिकाला भरीवपणा येण्यासाठी निश्चितचपणे पालाची उपलब्धता ही होणं गरजेचं असतं किंवा पालाचे हे काम कांदा पिकामध्ये आहे। सिलिकॉनचा जर आपण जर प्रमुख रोल जर बघितला तर प्रकाश संश्लेषण मध्ये मदत करणे, हरितद्रव्यांची निर्मिती, त्याचप्रमाणे पानांची थिकनेस किंवा पातीची थिकनेस वाढवण्यासाठी सिलिकॉनचे महत्त्वाचे कार्य बजावत असते। गंधकाचा जर आपण जर व्यवस्थितरित्या जर उपयोग जर बघितला तर रोग प्रतिकार शक्ती आपल्या कांदा पिकाची फील्डमध्ये वाढवण्यासाठी सल्फर हे महत्त्वाचा रोल प्ले करत असतं। साठवणुकीमध्ये रोगाला दूर ठेवण्यासाठी एकमेव सल्फर जे आहे, गंधक जे आहे ते एकमेव आपल्या कांदा पिकाची रोग प्रतिकार शक्ती व रोगाला दूर ठेवण्यासाठी एकमेव सल्फर आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करत असतं। त्याचप्रमाणे आपल्या कांदा पिकाला रंग चांगला येण्यासाठी आणि प्रोटॉन सिंथेसिससाठी बोरॉनचा वापर इथे महत्त्वाचा आहे। ही जी काही अन्नद्रव्ये आहे ती आपण बघितली। आता आपण कुठली अन्नद्रव्ये कुठल्या अवस्थेमध्ये किंवा कुठल्या स्टेजमध्ये गरजेचे असतात ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। कांदा पिकाच्या ज्या काही महत्त्वाच्या स्टेजेस जर आहे त्या जर बघितल्या, आता बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांच्या लागवडी ह्या झालेल्या आहे। ज्या काही महत्त्वाच्या स्टेजेस आहेत जसं की पहिली स्टेज बियापासून रूपांतर, त्याच्यानंतर लागवड म्हणजे रोप, लागवडीपासून म्हणजे रोपापासून, रोपांपासून ते वाढीची अवस्था, वाढीच्या अवस्थेपासून ते मांड तयार होणे व चौथी अवस्था मांड तयारपासून ते पक्वता। ह्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये निश्चितचपणे कांद्याला जी काही अन्नद्रव्ये आहेत ती वेगवेगळी आणि थोड्याफार स्वरूपामध्ये आवश्यक असतातच। त्यामध्ये जर लागवडीपासून साधारणपणे इथे मायक्रोन्यूट्रिएंट व नायट्रोजन आणि स्फुरद याची थोड्याफार प्रमाणामध्ये गरज असते, पण लागवड झाल्यापासून वेगवेगळी अन्नद्रव्ये ही वेगवेगळ्या अवस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कांदा पिकाला आवश्यक असतात। त्यामध्ये महत्त्वाची जर धरली तर नायट्रोजन म्हणजे नत्र आणि स्फुरद, त्याचप्रमाणे सिलिकॉन, त्याचप्रमाणे झिंक,
आणि मॅग्नीज ही अशी अन्नद्रव्ये कांद्या पिकाला गरजेची असतात. ह्या 3 अन्नद्रव्यांचे रोल आपण बघितलेला आहे. मात्र झिंक आणि मॅग्नीज किंवा मॅग्नेशियमचा रोल मॅग्नेशियमचा रोल आपला इथे राहिलेला आहे. ब्रेन ऑफ एलिमेंट म्हणजे सर्व न्यूट्रिशनचा किंवा सर्व जे काही अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यांचा ब्रेन जो कोणी असेल तर झिंक आणि मॅग्नीज आहे. म्हणजे कुठले अन्नद्रव्य कुठल्या बॉडी पार्टला पाठवायचे हे झिंक आणि मॅग्नीज ठरवत असतं. त्याच्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये इथे थोड्याफार प्रमाणामध्ये वाढीपासून ते मांडा अवस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये नायट्रोजन, स्फुरद, पालाश, सिलिकॉन, त्याचप्रमाणे गंधक म्हणजे सल्फर व इतरत्र फेरस जे काही इतरत्र असलेली थोडीफार अन्नद्रव्ये ह्या कालखंडामध्ये गरजेची असतातच. त्याचप्रमाणे जर बघितलं तर मांड तयारपासून पक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला स्फुरद आणि पालाश ह्या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात गरज असते व त्यामध्ये अजून एक महत्वाचा अन्नद्रव्य म्हणजे बोरॉन आणि सल्फर. अशी अन्नद्रव्ये कांद्याच्या पिकाच्या वाढीनुसार आपल्याला गरजेची असतात. हे बघितलं आपण अवस्थेनुसार न्यूट्रिशनची गरज. आता आपण बघणार आहोत स्प्रेद्वारे आपण कशा स्वरूपामध्ये आपण जी काही अन्नद्रव्ये आहे ती आपण कांद्या पिकाला आपण आपल्याला देऊ शकतो ते आपण स्प्रेद्वारे बघणार आहोत. त्यामध्ये जे काही पहिली फवारणी आहे त्या पहिली फवारणी ही तणनाशकाची आपण घेत असतो. त्या तणनाशकाच्या स्प्रेद्वारे आपल्याला कांदा पिकावरती येणारा तणनाशकाचा स्ट्रेस तो दूर ठेवण्यासाठी झिंकचा वापर करणं निश्चितचपणे गरजेचं असतं. दुसरी जी फवारणी आहे त्या दुसऱ्या फवारणीमध्ये कांद्याची योग्य वाढ, एकसारखी वाढ व एकसारखा कांदा काढण्यासाठी इथूनच आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपल्याला पहिलं जे काही अन्नद्रव्य आहे ते म्हणजे लिक्विड 1261. ज्या खतामध्ये स्फुरद हा आहे ते खत आपल्याला लिक्विड जे काही द्रावण तयार करणार आहे त्या द्रावणामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. 1261 तुम्हाला घ्यायचं आहे 500 ग्रॅम. त्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक, प्लस कीटकनाशक, प्लस मायक्रोन्यूट्रिएंट, प्लस पोषक या स्वरूपात आपल्याला आपल्या कांदा पिकाचे किंवा आपण जे औषध तयार करतो या स्वरूपामध्ये आपल्याला टाकायचे. बुरशीनाशकाचे आणि कीटकनाशकाचे फॉर्म्युलेशन नुसार आपल्याला निश्चितचपणे हे फ्लक्च्युएट होऊ शकतं की आपण जे वापरत असलेले बुरशीनाशक कीटकनाशक आहे ते कुठल्या स्वरूपाचे किंवा कुठल्या फॉर्म्युलेशनचे त्यानुसार हे उलटपालट होऊ शकतं. पहिल्या स्प्रे मध्ये आपण वापरत असतो साप 250 ग्रॅम, कराटे 250 मिली व पहिल्या स्प्रे मध्ये तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट मध्ये वापरायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम. कुठल्याही प्रकारचे पोषक तुम्हाला वापरायचे नाहीये तरी तुम्हाला ह्या स्प्रेचा रिझल्ट चांगला येणार आहे. कांदा पिकाला पोषक पेक्षाही न्यूट्रिशन हे महत्वाचे हे लक्षात घ्या. वेळेवरती ते देणं गरजेचं असतं. जी काही पुढील फवारणी आहे आपली तिसरी फवारणी, त्या तिसऱ्या फवारणीला तुम्हाला वापरायचे 13 40 13 500 ग्रॅम. त्यामध्ये परत तुम्हाला चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक प्लस चांगल्या कंपनीचे कीटकनाशक व त्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहे सिलिकॉन. सिलिकॉन वापरताना ऑर्थोसॅलिसिलिक ऍसिड या फॉर्म्युलेशनचे सिलिकॉन वापरा, जे की मार्केटमध्ये सिलिक्झॉल, अर्थोसिल, फार्मसिल, काजू अशा वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहे. ते तुम्ही इथे वापरू शकता. प्रत्येक अर्थोसॅलिसिलिक ऍसिडचे फॉर्म्युलेशन तयार करताना ही वेगवेगळे असते त्यामुळे त्याचे प्रमाण हे वेगवेगळे आहे ते तुम्हाला बघून घेणं गरजेचं आहे. जे काही अर्थोसिल, सिलिक्झॉल यांचे प्रमाण जे आहे ते 250 मिली आहे, फार्मसिल 400 ते 500 मिली, काजू पण 500 मिली, याचे वेगवेगळे फ्लक्च्युएट झालेले प्रमाण आहे ते बघून तुम्हाला घेणं गरजेचे आहे. इथे बुरशीनाशक वापरताना माझ्या जो काही मी स्प्रे घेत असतो दरवर्षी त्याच्यामध्ये तुम्ही आदामा कंपनीचे शामीर, ज्याच्यामध्ये ट्युबॅकॉनोझॉल प्लस कॅप्टन असे फॉर्म्युलेशन आहे
जे की कांद्याचे पीळ, मर रोग, त्याचप्रमाणे पर्पल ब्लॉच, ब्लाइट यासारख्या रोगांना नियंत्रण ठेवण्यास मदत करत असतं. त्याचे प्रमाण आहे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. जे काही दुसरे तुम्हाला शामीरमध्ये कीटकनाशक घ्यायचे आहे, इथे तुम्हाला डेसिज यासारख्या कीटकनाशकाचा वापर करा किंवा चांगल्या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला निश्चितपणे इथे करायचा आहे. डेसिजचा वापर तुम्हाला इथे 100 मिली याप्रमाणे करायचा आहे. ही झाली तुमची तिसरी फवारणी कांदा पिकाची. चौथ्या फवारणीमध्ये काही महत्वाची अन्नद्रव्ये ही निश्चितपणे या पिरियडला आपला कांदे पीक हे मध्यंतरी अवस्थेत आलेलं असतं, तिथे तुम्हाला वापरायचे आहे चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक. मी माझ्या याच्यामध्ये कॅब्रिओ BSF चे कॅब्रिओ टॉप एकरी 600 ग्रॅम एकरी. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे सोलोमन. निश्चितपणे लक्षात घ्या, कॅब्रिओ टॉप मध्ये EC फॉर्म्युलेशन, इमर्सी फायबर कॉन्सन्ट्रेट, जे की पाण्याच्या स्वरूपात दिसणारी जी काही कीटकनाशके आहे किंवा जी काही बुरशीनाशकांचे देखील फॉर्म्युलेशन आहे ते वापरणं सहसा टाळा. सोलोमन तुम्हाला घ्यायचं आहे 250 मिली. इथे तुम्हाला घ्यायचं आहे कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंट 250 ग्रॅम प्लस इथे तुम्हाला चांगल्या कंपनीचे सीवीड इथे वापरायचे आहे 500 मिली. लक्षात घ्या, सीवीड वापरताना चांगल्या कंपनीचे वापरा, जेणेकरून आपल्याला ह्या स्प्रेचे चांगले रिझल्ट भेटतील. कॉम्बी वापरताना सल्फेट बेस वापरलं तरी हरकत नाही. जो काही पुढचा फवारणी आहे, पाचवी फवारणी, त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 05234 500 ग्रॅम. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सल्फर 200 ग्रॅम व त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे लिओसिन. लिओसिनचा वापर लक्षात घ्या, कांद्या पिकाची वाढ कशा स्वरूपात झालेली ते बघून लिओसिनचा वापर करायचा असतो. त्याच्यामुळे त्याचे योग्य प्रमाण 0.5 मिली पर लिटर ते 1 मिली पर्यंत पर लिटर हे घेणे गरजेचं आहे. त्याचा योग्य स्वरूपात लक्षात घ्या, हे जे काही स्प्रे याचे प्रमाण आपण 200 लिटर पाण्यासाठी दिलेली आहे. जी काही शेवटची जी फवारणी आहे, जी की आपल्या कांद्या पिकाला शेवटची फवारणी कुठली आवश्यक असते, कांदा पिकाची योग्य वाढ होण्यासाठी जी काही शेवटची फवारणी आहे, त्यामध्ये तुम्हाला पाचवी फवारणी जी आहे त्यामध्ये तुम्ही वापरायचं आहे 0.946 किंवा 0.4247. दोन्हीचं प्रमाण 500 ग्रॅम हे आहे. दोन्हीपैकी एक कुठलं तरी घ्या. यामध्ये होमोप्रासिनोसाइड जे की मार्केटमध्ये डबल, स्केलअप, प्रोसील, डायमोर या नावाने उपलब्ध आहे. 0.03% वाला वापरा, जे की तुम्हाला घ्यायचं आहे 200 मिली प्लस यामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे बोरॉन 100 ग्रॅम. अवस्था तुम्हाला सांगायची राहिली, पहिली जी फवारणी आहे ही तुम्हाला घ्यायची आहे 20 ते 30 दिवसांच्या दरम्यान. दुसरी फवारणी घ्यायची आहे 30 ते 40 दिवसाच्या दरम्यान. तिसरी फवारणी जी घ्यायची आहे तुम्हाला तणनाशकाची सोडून तिसरी फवारणी 40 ते 50 दिवसात किंवा 60 दिवसापर्यंत तुम्ही देखील जाऊ शकता. आणि जी काही चौथी फवारणी आहे तणनाशकाची, आपली पहिली फवारणी आहे ती आपण गवतासाठी मारत असतो, कांद्याला मारत नसतो. जे काही गवत उगलेलं आहे त्या गवतासाठी आपण स्प्रे घेत असतो, कांद्यासाठी तो स्प्रे घेत नसतो, हे लक्षात घ्या. जी काही चौथी फवारणी आहे ती तुम्ही 60 ते निश्चितपणे 80 दिवसापर्यंत घेऊ शकता. जी की ही फवारणी 60 ते 80 दिवसापर्यंत घेऊ शकता. निश्चितपणे कांदा पिकामध्ये ह्या वर्षी समस्या जास्त आहे, पण ज्या शेतकरी बंधूंना आपल्याकडून शेड्यूल तयार करून घ्यायचे त्यांनी निश्चितपणे शेड्यूल तयार करून घेऊ शकता. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.